नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा चर्चेचा विषय आहे बीड लोकसभा मतदारसंघ किंवा बीड जिल्हा. बीडमधील यावेळी लढत जी झाली लोकसभेची ती लक्षवेधी होती. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून बजरंग सोनवणे आणि भाजपकडून पंकजाताई मुंडे हे दोघे प्रमुख उमेदवार रिंगणात होते. पंकजा मुंडे प्रथमच लोकसभेला इथं उभे आहेत आणि मराठा आंदोलन किंवा जातीय गणितांमुळं यावेळेला बीडची लढत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली आहे. बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा आणि येथील बहुतांश ऊसतोड कामगार जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रात जे साखर कारखाने आहेत तिथं वर्षातील काही महिने कामासाठी जातात. या जिल्ह्याचा किंवा या मतदारसंघाचा फारसा विकास झालेला नाही, कारण येथील राजकारण कायमच जातीवर आणि विशेषतः भावनिक मुद्द्यावर खेळलं जातं. पण महाराष्ट्राला किंवा देशाला दिलेले नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सदैव पाठीशी राहिलेला हा जिल्हा, या जिल्ह्यानं त्यांना भरपूर ताकद दिली. यानंतर मुंडे घराण्यावर त्यांनी प्रेम केलं. नंतर धनंजय मुंडे त्यांच्यापासून वेगळे झाले. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात त्यांनी बंड केलं. त्याच्यानंतर शरद पवारांच्या विरुद्ध जे अजित पवारांनी बंड केलं त्यातही ते अजित पवारांच्या बाजूने गेले. पण या भावा बहिणींचं राजकारण पक्षांच्या माध्यमातून राहिलं जिल्ह्यात. पण या दोघांनी पण इथल्या विकासाच्या मुद्द्यांकडे किंवा जे पाण्याचे प्रश्न असतील किंवा बाकीचे जे जनतेच्या आवश्यक किंवा शेतकऱ्यांच्यासाठी ज्या सुविधा पाहिजेत किंवा बेरोजगारांसाठी असं काय विशेष काय कार्य तिथं घडलेलं नाही. त्यामुळं येथील लोकांनी जरी भाजपला साथ दिलेली असली तरी विरोधी राष्ट्रवादीला पण इथल्या लोकांनी साथ दिली असं आत्तापर्यंतच्या एकंदरीत वातावरण दिसतंय. आता माजलगाव, केज, बीड, त्याच्यानंतर आष्टी, परळी, गेवराई हे 6 विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतात. यापैकी फक्त बीडमध्ये जो राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे संदीप क्षीरसागर ते ओबीसी समाजाचे आहेत आणि बाकीच्या सर्व मतदारसंघांमध्ये विरोधी उमेदवार आहेत. एनसीपीच्या म्हणजे सोनवणेंचे विरोधक. तर यावेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळं वातावरण ढवळून निघालं निवडणुकीचं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही की कधी कुठल्या पक्षाच्या बाजूनं किंवा उमेदवाराच्या बाजूनं मतदान करायचं, परंतु त्यांचं आणि देवेंद्र फडणवीस ज्यांनी पोलीस कारवाया वगैरे केल्या आंदोलनावर आणि अन्य मार्गाने आंदोलनाला किंवा मराठा समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं त्यांचा रोख कोणाकडे होता हे मतदारांना स्पष्ट दिसत होतं. याशिवाय ज्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या बीड जिल्ह्यात, मग तिथं गडकरींची सभा असू द्या किंवा आणखी काही सभा, तर जिथं जिथं ह्या सभा झाल्या तिथं मनोज जरांगे पाटलांच्या पण सभा झाल्या. बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलन आपल्याला माहीतच आहे. इथं पहिली आंदोलनाची ठिणगी पडलेली होती साधारण 10-15 वर्षापूर्वी, ज्या वेळेला राष्ट्रवादीत राहून शालिनीताई पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली आणि शालिनीताई पाटील यांना शरद पवार किंवा अजित पवारांच्या रोषाला सामोरं जाऊन आमदारकीवर पाणी सोडायला लागलं. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यावेळेला शालिनीताई पाटील यांना सगळ्यात जास्त पाठिंबा बीडमधूनच मराठा समाजाचा मिळालेला होता. आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पण तिथं सगळा मराठा समाज एकत्रित झाला आणि त्याचा प्रभाव या बीड
लोकसभा मतदारसंघावर दिसून आला आणि जातींचं ध्रुवीकरण तिथं झालं. बंजारा समाज, त्याच्याबरोबर तिथं असणारा धनगर समाज किंवा इतर ओबीसी समाज एकत्रित झाला. त्यांच्या मनात त्यांना जे भावनिक साध घालण्यात आले अंतर्गत आणि काही वेगळ्या पद्धतीनं, कारण तेथील सोशल मीडियामध्ये किंवा पत्रकारांमध्ये हीच जातीय ध्रुवीकरणाची आणि जातीय दिशेनं मतदान होईल अशी चर्चा होती. त्यामुळं तिथं सोशल मीडियामध्ये याचा जास्त जोर होता. त्यामुळं मतदानाच्या दिवशी दोन्ही बाजूकडून म्हणजे दोन्ही उमेदवार असू द्यात किंवा दोन्ही जातींकडून ओबीसी विरुद्ध मराठा असं एकमेकांच्यात स्पर्धा लागल्यासारखं असं मतदान झालं. बाहेरून जे लोक जे बाहेर कामानिमित्त होते ते सुद्धा स्वतःचे पैसे खर्च करून मतदान करायला इथं आले असं सांगितलं जातं. म्हणजे तशी वस्तुस्थितीच होती. या लोकांच्या मानसिकतेतून तिथलं मतदानाची टक्केवारी ही मोठ्या प्रमाणात वाढली. साधारण 70% वर संपूर्ण मतदारसंघात मतदान झालं. त्यात आष्टी मतदारसंघात 75% मतदान झालं. तर सगळ्यात कमी मतदान जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे त्या बीड मतदारसंघात झालं. जे बजरंग सोनवणे ज्या मतदारसंघातून येतात त्या केज मतदारसंघामध्ये मतदान चांगलं झालं, म्हणजे टक्केवारी जादा होती. आता या टक्केवारीचा अभ्यास करताना निवडणुकीतील बाकीचे जे मुद्दे आहेत त्याचा प्रभाव इथं कसा पडला असेल याचाही विचार करावा लागेल. बीडमध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होते म्हणजे फूट पडलेली नव्हती आणि धनंजय मुंडे हे शरद पवार राष्ट्रवादीच्याच बाजूने होते, म्हणजे एक अखंडित राष्ट्रवादी, आणि पंकजा किंवा प्रीतम मुंडे तेथील खासदार होत्या. तर त्या 2 निवडणुकांमध्ये साधारण 1.25 लाखाच्या फरकानं प्रीतम मुंडे निवडून येत होत्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साधारण 4.5 ते 5 लाख असं मतदान मिळत होतं. त्यात कमी पण झालं नाही आणि जास्त पण झालं नाही. इथं हे मतदान होत असताना इथं जातीची समीकरणं काय मांडलेली जात नव्हती. परंतु आता मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे जे राष्ट्रवादीतून फुटले आणि भाजप युतीमध्ये जाऊन मिळाले, त्यामुळं त्या दोघा भावा बहिणींची ताकद एकत्रित झाली. शिवाय ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण झालेलं दिसतंय. या पार्श्वभूमीवर आता तेथील दोन्ही समाज कशा पद्धतीनं मतदान करतील हे आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही, ते निकालातूनच कळेल. परंतु जे काही मुद्दे दुर्लक्षित झाले की शरद पवारांना मिळालेली सहानुभूती असेल किंवा राज्याच्या राजकारणात फडणवीसांनी जो गोंधळ घातला आणि उचलाउचली केल्या, भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन तेथील जनतेला हा मुद्दा किती रुचलाय त्याचं ते पाहावं लागेल. याशिवाय महागाई, बेरोजगारी तर तिथं भरपूर प्रचंड प्रमाणात आहे. याशिवाय जिल्ह्याचं मागासलेपण आहे, शेतीच्या काही योजना नाहीत. या मुद्द्यांवर किंवा शेतीमालाचे जे बाजारभाव कमी झालेत त्यावेळेला आता दोन्ही समाजाचे शेतकरी आहेतच, मग ते कशा पद्धतीनं निर्णय घेतील किंवा केंद्रात जी शेतकऱ्यांच्या विरोधात जी धोरणं होती त्या बाबतीत ते कशा पद्धतीने विचार करतील हे आत्ताच सांगता येणार नाही. याचं विश्लेषण निकालानंतर होईल. परंतु ही सर्व पार्श्वभूमी जातीय ध्रुवीकरणाची पाहिली तर भावनिक मुद्देच इथे जास्त प्रभावी ठरतील असं वाटतंय. आणि तेथील ओबीसी समाजाची लोकसंख्या किंवा मतदानाची टक्केवारी जास्त असलेली टक्केवारी लक्षात घेता यावेळेला पंकजा मुंडे यांचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. बीडचा निकाल काहीही लागला तरी यापुढं जातीय राजकारण बाजूला ठेवून येथील नेत्यांना तेथील विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये, मतदारसंघांमध्ये
विकासाची कामे होत असताना या जिल्ह्यातील लोकांना बाहेरगावी बाहेरच्या जिल्ह्यात रोजगारासाठी जावं लागतं आहे. इथं कुठल्याही मोठ्या योजना नाहीत किंवा राष्ट्रीय किंवा राज्य लेवलचे नेते असूनसुद्धा या जिल्ह्याकडं पुरेसं असं लक्ष दिलेलं नाही. या निकालाच्या पार्श्वभूमीवर येथे जे कोणी निवडून येतील किंवा राज्यातील नेते असतील त्यांनी येथे जास्त लक्ष देण्याची गरज वाटते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.